त्रिभाषा धोरणाचा जी.आर. रद्द झाल्यानंतर मनसेची बैठक पार पडते आणि राज ठाकरेंच्या अध्यक्षतेखाली थोड्याच वेळामध्ये बैठक सुरू होते। इथून पुढची रणनीती ठरवण्यासंदर्भात शिवतीर्थावरती आता चर्चा होईल। त्रिभाषा सक्तीचा जी.आर. रद्द झाल्यानंतर या बैठकीला खरं तर विशेष महत्त्व आहे। तर आपण बघितलं काल दोन्ही जी.आर. मुख्यमंत्री फडणवीस यांनी रद्द केल्याची घोषणा केली, त्यानंतर घडामोडींना वेग आलाय। आज मनसेची एक महत्त्वाची बैठक पार पडते। या बैठकीमध्ये राज ठाकरे मार्गदर्शन करतील कार्यकर्त्यांना आणि त्यानंतर माध्यमांशी ते संवाद सुरू साधणार। त्यामुळे राज ठाकरे इथून पुढची भूमिका कशी मांडणार हे पाहणं इथून पुढे आता महत्त्वाचं असणार आहे। त्रिभाषा सक्तीचा जी.आर. रद्द झाल्यानंतर राज ठाकरे काय निर्णय घेणार, ते काय बोलणार, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष आहे। त्रिभाषा धोरणाचा जी.आर. रद्द झाल्यानंतर या बैठकीला खरं तर विशेष महत्त्व आहे। तर त्रिभाषा सक्तीच्या शासनाच्या निर्णयाविरोधामध्ये मनसेकडून विरोध केला जातोय आणि या अनुषंगाने 5 जुलैला हिंदी सक्ती विरोधातील मोर्चामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे, अमित ठाकरे तसंच मनसे नेते पदाधिकारी सहभागी होणार होते। पण 29 जुलै शासनाने जी.आर. रद्द केला, त्यामुळे मनसेच्या पदाधिकाऱ्यांकडून जल्लोष देखील करण्यात आलेला आहे आणि या संदर्भातलीच बातचीत केली आमच्या प्रतिनिधी स्नेहा जाधव यांनी। बघूया। त्रिभाषा सक्तीच्या विरोधात शासनाने जी.आर. रद्द केलेला आहे। त्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून जल्लोष देखील करण्यात आलेला होता। आज देखील त्यांच्या प्रतिक्रिया काय आहेत हे आपण जाणून घेणार आहोत। त्रिभाषा सक्तीचा जो निर्णय शासनाकडून घेण्यात आलेला होता तो जी.आर. रद्द करण्यात आलेला आहे। त्यानंतर मनसेकडून जल्लोष देखील करण्यात आलेला होता। काय म्हणणं आहे यावरती? तुम्ही जी लढाई लढत होता त्याला यश मिळाले। आता ह्याच्यामध्ये मराठी माणसाचा आणि उद्धव साहेब, राज ठाकरे साहेब यांचे दोघांचे आभार आणि मराठी माणसाच्या एकजुटीच्या मागे असे उभे राहिले त्याबद्दल त्यांचे धन्यवाद। आणि असे पुढे पण त्यांनी मराठी माणसासाठी आणि मराठी भाषेसाठी पुढे एकत्र येऊन पुढे मराठी माणसाला पुढे आणावं। जो विखुरलेला मराठी माणूस आहे त्याला एकत्र घेऊन पुढची महानगरपालिका हे दोघांनी लढावी आणि त्यांना मराठी माणसाने त्यांना जिंकून द्यावं, तर मराठी भाषा, मराठी माणूस मुंबईमध्ये टिकेल। आता अन्यथा मराठी माणसाला पुढे वाली कोण नाही, कोणी नाही। आणि असे जे काय सरकार करतं, ही भाषा आणा, ती भाषा आणा, पण याच्या पुढे आमदार, खासदार, नगरसेवक निवडताना ते पण मराठीच असले पाहिजेत। तेही त्यांनी ठरवावं की मराठी माणसं याच्यामध्ये मराठी माणसालाच आहे द्या ना, आमदारकी द्या, खासदारकी द्या, नगर मराठी माणूस असला पाहिजे। बाहेरचा कशाला तुम्हाला पाहिजे? त्यामुळे राज ठाकरेंचे आणि उद्धव ठाकरेंचे आणि मराठी माणूस जो एकजुटीने ह्याच्यासाठी एकत्र आला तर मराठी माणसाचे आभार आहे आणि असंच पुढे यावं मराठी माणसांनी। आपण जर पाहिलं तर गेल्या अनेक दिवसांपासून हिंदी सक्ती विरोधात आवाज उठवला जात आहे। मनसेकडून तो आवाज उठवला गेलेला आहे आणि आता यश मिळालेलं आहे। त्याला काय वाटतंय, तुमची भूमिका काय असणार आहे? नाही, नक्कीच यश मिळायलाच पाहिजे होतं, कारण का सगळा मराठी माणूस रस्त्यावरती उतरलेलाच होता। कारण का ही मुंबई जी आहे, महाराष्ट्र आहे, मराठी माणसांची आहे। आणि तुम्ही जर बघाल तर तिथे बेंगलोरला जाऊन बघा, तिथे रेल्वे स्टेशनच्या बाहेर सरळ लिहिलेले बोर्ड आहेत की तुम्हाला कन्नडमध्ये बोलता येत असेल तर तुम्ही आतमध्ये या किंवा आमच्याशी कन्नडमध्येच बोला, बाकी कुठची भाषा नाही। तरी आम्ही बाबा चला परप्रांतीय येतो, त्याला कळत नाही, रस्ते दाखवायचे तरी आम्ही थोडंफार त्यांच्याशी हिंदीमध्ये बोलतो। बरं आल्यानंतर मग ते आमच्याकडे दादागिरी करतात, असं चालणार नाही। एकंदरीतच आपण पाहिलं तर मराठी माणसांचा हा विजय आहे असं मनसेकडून सांगण्यात येत आहे, कारण गेल्या अनेक दिवसांपासून मनसेकडून देखील या संदर्भात आवाज उठवण्यात आलेला होता आणि अखेर कालच्या दिवशी शासनाकडून हा जो जी.आर. आहे तो रद्द करण्यात आलेला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट वसंतसह स्नेहा जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई।